नमस्कार, मी कविता. सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला कंप्लीट केलेले ब्लाऊज दाखवणार आहे. गणेश जयंती विशेष मला भरपूर साऱ्या ब्लाऊजांची ऑर्डर आली होती, ती मी आज कंप्लीट केलेली आहे आणि वेळेत पूर्ण केलेली आहे. तर ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. हे पहा, यातले 2-3 कस्टमर माझे ब्लाऊज त्यांचे घेऊन गेलेले आहेत, कारण झाले होते शिवून. तर त्या बोलल्या द्या, मग आम्ही घालून पाहतो फिटिंग वगैरे कसं आहे ते, म्हणून त्या घेऊन गेलेल्या आहेत. तर त्यांचे फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिले ब्लाऊज दाखवते, एक करून एक ब्लाऊज दाखवते तुम्हाला. आणि मला त्याचं शूट करता नाही आलं, कारण वेळ खूप कमी होता माझ्याकडे. 4 दिवसामध्ये मला ते पूर्ण करायचे होते आणि त्याच्यामध्ये अजून 2 एक्स्ट्राचे शिवले, म्हणून मला वेळ भेटला नाही शूट करायला. तर मी तुम्हाला ते एक करून शिवलेले ब्लाऊज दाखवते. हे पहा, हा सिंपल आहे आणि छोट्या मापाचा होता, एल्बो स्लीवचा होता असा, आणि 1 पीस कटोरी होता. हे पहा, 1 पीस कटोरी आणि गोलगळा. हे पहा, याचा पफ तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे. हे पहा, हा पाठीमागून सुद्धा राऊंड नेक. 29 छातीचं ब्लाऊज आहे, 29. आणि हे सुद्धा 30 छातीचं ब्लाऊज आहे, छोटंसंच आहे. हे पहा, याचे छोटे हात आहे. आणि हा सुद्धा 1 पीस कटोरीचा आहे. हे पहा, 1 पीस कटोरीचा आहे. हे एक्स्ट्राचं एक नंतरला आलेलं ब्लाऊज आहे. या ताई म्हणालेल्या की आता तुम्ही सगळ्यांचं ब्लाऊज दिलं, माझं पण द्या, काही पण करून मला द्या, अगदी सिंपल शिवा पण द्या, मला ते घालायचंच आहे त्या दिवशी, तर मला पाहिजेच, काही पण करून मला ते शिवून द्या, सिंपल द्या. तर मी याचा सिंपल असा गोल गळा शिवलेला आहे. हे पहा, त्याला काही डिझाईन वगैरे केलेलं नाही. हे पहा, हे पहा, त्याची पायपिंग पहा किती सुंदर आली, तुम्हाला दाखवते. हे पहा, अगदी सगळीकडे सारखी सेम पायपिंग आलेली आहे. हे पहा, आतल्या बाजून त्याचं फिनिशिंगसुद्धा तुम्हाला दाखवते मी. हे पहा, हे पहा, हा पुढचा गळा, आतली बाजू आहे बघा, फिनिशिंग पहा. आणि ह्याचा पुढच्या गळ्याचा राऊंडसुद्धा पहा. हे पहा, एकदम प्रॉपर राऊंड आलेला आहे. आणि पाठच्या गळ्याचा सुद्धा तुम्हाला दाखवते. हे पहा, ह्याचा पाठीमागचा गळा आहे. हे कुठे सुद्धा पलटीसुद्धा होत नाही, एकदम प्रॉपर राऊंड आणि छोटेसे हात. आणि हा 42 छातीचा आहे ब्लाऊज, म्हणजे फुल बस 44 आहे, म्हणजे 44 छातीचा आहे. हा सिंपलच होते. हे पण हा पाठचा गळा गोलच आहे आणि पुढचा सुद्धा गोलच आहे. आणि हा ब्लाऊज 2 पीस कटोरीचा आहे. आता चुरगळला गेला आहे, तो मी घडी घालून ठेवलेल्या होत्या. हे 2 पीस कटोरीचा. आणि हा त्याचे छोटेच होते. आणि उंची याची 15 इंचाची उंची होती, म्हणजे हा मोठा मापाचा ब्लाऊज होता. हे पहा, तर त्याच. आणि हे पहा, हा एक आहे, हा सुद्धा 2 पीस कटोरीचाच आहे. गोल गळा, पाठीमागचा सुद्धा गोल गळा आणि पुढचा सुद्धा गोलच. आणि हा 2 पीस कटोरीचा आहे. हात सुद्धा ह्याचे पण हात छोटेसेच होते. हा सुद्धा 15 उंचीचाच आहे, 15 इंच उंची याची. आणि 44 चेस्ट, फुल बस्ट 44, म्हणजे जवळ त्याच मापाचा ब्लाऊज आहे. हा एक आहे.
याचा मी गोल गळा शिवलेला आहे सिंपल, कारण वेळ नसल्यामुळे मी सगळ्यांचे गळे सिंपल शिवून दिलेले, कारण त्यांनी अचानकच ब्लाऊज आणून दिले एवढे की मला वेळ पुरला नाही. हे पहा, पण त्यांची ऑर्डर मी वेळेत पूर्ण केली. हे पहा, हे 38 छातीचं ब्लाऊज आहे आणि उंची याची 14.5 इंचाची आहे आणि पाठीमागचा गळा 9.5 इंचाचा आहे. हे पहा, आणि ह्याला मी पुढच्या गळ्याला हातशिलाईच केलेली आहे. हे पहा, फिनिशिंग पहा हातशिलाईच्या पट्टीची सुद्धा एकदम सेम सारखी, सगळीकडे सारखी. हे पहा, पाठचा बी गळा एकदम राऊंडमध्ये. हा पहा, हा सुद्धा छोट्याच मापाचा ब्लाऊज आहे आणि त्याला मी पानगळा शिवला आहे पाठीमागून आणि पानगळ्यावरती पायपिंग केलेली आहे आणि एल्बो स्लीव्ज आणि 1 पीस कटोरी आहे याचंसुद्धा. हे पहा, 1 पीस कटोरीचा ब्लाऊज आहे हा सुद्धा. हे पहा, छोट्या मापाचा. आता ह्याचा मी पानगळा तुम्हाला फिनिशिंग दाखवते कशा पद्धतीने मी पानगळ्याला पायपिंग केलेली आहे. इतर वेळेस मी त्याला कॅनव्हास पेपर वापरूनच छान असं तयार करत असते, पण वेळेअभावी मी त्याला पायपिंगच केलेली आहे. हे पहा, हे पहा, किती छान पायपिंग आली पहा पानगळ्यावरती. खूप सुंदर अशी पायपिंग आलेली आहे आणि गळा याचा छोटासाच होता, 9 इंचाचाच, म्हणजे अगदी मोठा पण नाही, 9 इंचाचाच होता बघा. आणि पुढून सुद्धा मी पायपिंगच केलेली आहे गळ्याला. हे पहा, हा आहे पुढचा गळा. हे पहा, किती छान पायपिंग आली. म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग जेवढं छान असेल तेवढा ब्लाऊज खूप छान दिसतो. हातात घेतल्याबरोबरच असं पाहावंसं वाटलं पाहिजे ब्लाऊज जे म्हणजे फिनिशिंग खूप छान आलं पाहिजे. फिनिशिंगवरच आपला ब्लाऊज खूप छान दिसतो असा. हे पहा, हातात घेतल्याबरोबर लगेच समजतं की ब्लाऊज कसा छान शिवला आहे तो आणि फिटिंगला सुद्धा एकदम परफेक्ट बसतो जेवढं आपण फिनिशिंग करणार तेवढं. आणि आता हा एक, हे पहा, आता हा वर्कवाला होता ब्लाऊज आणि ह्याचे छोटे हात आहेत बघा, हाताला सुद्धा वर्क आहे आणि 1 पीस कटोरीचा आहे. हा 33 छातीचा ब्लाऊज आहे. किती? 33 आणि उंची आहे 13 इंच आणि 1 पीस कटोरीच आहे हे सुद्धा. हे पहा, पुढे गोल गळा राऊंड पहा आणि पाठीमागचा थोडासा मी मटक्याचा आकार दिलेला आहे त्याला, मटका गळ्याचा, कारण गळ्यावरती हे जे डिझाईन आहे ना हे थोडंसंच होतं, म्हणजे गळा छोटा होत होता. हे पहा, हे डिझाईन दिसते ना तुम्हाला हे वालं, तर त्याच्यामुळे गळा तो छोटा होणार होता, पण त्या ताईंना गळा तो मोठा पाहिजे होता 9.5 इंचाचा, त्याच्यामुळे ही काही वरती डिझाईन नाही पहा. तर त्याच्यानुसार मी थोडासा आकार दिला आहे मटका गळ्याचा. तर ह्या बाजूला पहा, म्हणजे आकार त्याचा डिझाईन जे दिलं होतं ना एम्ब्रॉयडरीचं वर्कचं, तर ते असं क्रॉसमध्ये होतं, त्याच्यामुळं तो सगळा असा व्यवस्थित इकडे जास्त इकडे कमी असं डिझाईनचं पहा आलेलं आहे. वर्क असल्यामुळं ह्या ब्लाऊजांचा असाच प्रॉब्लेम होतो, एकसारखं वर्क नसतं आणि ते गळा आपल्याला व्यवस्थित तयार करायला कठीण जातं. तर याचं विशेष म्हणजे मी ह्याला मटका गळ्याला मी क्रॉसपट्टी वापरून, हे पहा, क्रॉसपट्टी वापरून मी गळा तयार केलेला आहे त्याचा. हे पहा, याच्यात कॅनव्हास पेपर वापरलेलं नाही मी. हे पहा, किंवा गळा अस्तर आणि फॅब्रिक असा गळा पलटवून सुद्धा दिलेला नाही मी, ह्याला क्रॉसपट्टी वापरली मी इथे. हे पहा, क्रॉसपट्टी वापरून मी त्याला असा छान असा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे. याचं शूट मला करता नाही आलं, पण पुढच्या वेळेस मी तुम्हाला क्रॉसपट्टी लावून मटका गळा कसा कवर करायचा तो मी तुम्हाला दाखवेल. पुढच्या वेळी नक्की मी शूट करेल त्याचं आणि तुमच्यापर्यंत ते पोचवेल. हे पहा, नॉटसुद्धा लावलेले आहेत आणि लटकन. हे लटकन खूप सगळ्या महिलांना आवडतात आणि अशाच प्रकारचे शिवा म्हणून सांगतात. तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये हेच लटकन शिवलेले आहेत पहा. बऱ्याचशा ब्लाऊजांना मी हेच लटकन लावलेले आहेत, खूप सुंदर वाटतात हे. ओके, तर हे झाले आपले
शिवलेले ब्लाऊज, वेळेत पूर्ण केलेले ब्लाऊज हे पहा. आणि एक्स्ट्राचे 2-3 ब्लाऊज मी एक्स्ट्राचे शिवलेले आहेत, तर त्या महिला घेऊन गेलेल्या आहेत ते ब्लाऊज. त्याचे फोटो मी काढून ठेवले, तर ते फोटोसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ओके, चला, तर तुम्हाला कसे वाटले ब्लाऊज मी शिवलेले, आवडले की नाही ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.